तरुण वयात मुलांना माणसांना साहसाचे आकर्षण असते. आत उसळणाऱ्या उत्साहाचा कस तपासणारे काहीतरी करण्याच्या संधीची ते वाट पाहत असतात. हिमालयातील वळणावळणाचे दगडधुंडे असणारे रस्ते हे त्यांच्यासाठी आव्हान असते. त्या प्रदेशातील अनेक रस्त्यांवर बर्फाचे थंडगार पाणी वाहत असते. त्यामध्ये पाय गारटतात. पाण्याखालचा रस्ता दिसत नाही. काही वेळा गुडघ्या एवढ्या पाण्यातून गाडी न्यावी लागते. खाली लहान मोठ्या आकाराचे दगडगोटे असतात. स्वतःला सावरत त्यावरून मोटरसायकल चालवणे सोपे नसते. स्पिती व्हॅलीच्या काही भागात तर नदी पात्रातील दगडगोट्यातून बाईक चालवावी लागते. या जागी दुचाकी कधीही घसरू शकते. पण तरुणांसाठी तेच आव्हान असते. अवघड असेल ते साध्य करण्याची ऊर्जा तारुण्यातच लाभत असते. आपल्याला लागण्याची हातपाय मोडण्याची शक्यता असूनही तरुणाई गाड्या चालवण्याचा थरार अनुभवण्यासाठी तेथे येत असते. फक्त भारतातूनच नाही तर जगभरातून अनेक मोटरसायकलिस्ट हिमालयातील रस्त्यांवर येत असतात. नाकासमोर दिसणाऱ्या गुळगुळीत रस्त्यावरून वाहन चालवण्यात आव्हान नाही. त्यामध्ये मजाही नाही. बिस्किटहून तवांगडे जाताना वाटेत दरड कोसळली होती. हिमालयात अनेक ठिकाणी असे घडत असते. पुढे जाण्याचा रस्ताच बंद झाला होता. शोक नदीच्या पात्रातून पाण्यातून दगडगोट्यातून गाड्या काढाव्या लागत होत्या. मोटरसायकल चालवणाऱ्यांच्या मांडीपर्यंत पाणी पोचत होते. त्यामध्ये काही जण पडलेही पण उभे राहून पुन्हा पुढे जात राहिले. पडल्यावर रडून थांबून तक्रार करून चालत नाही. जीवनाच्या प्रवासात जो थांबतो तो यशस्वी होत नाही. घेतलेल्या अनुभवामधून धडे घेऊन पुढे जात राहावेच लागते. त्यांचा धडपडण्याचा व त्यातून सावरण्याचा अनुभव ते त्यांच्या मित्रांना सांगतील आणि हे किती धोकादायक आहे हे कळल्यानंतरही तरुणाई तेथे येत राहील. साहसाला सामोरे जाण्याच्या वृत्तीमधूनच निसर्गात अत्यंत दुबळा असणारा मनुष्य प्राणी महाबलाढ्य होत गेला आहे. उत्क्रांतीच्या शिखरावर जाऊन पोचला आहे. हिमालयातील सारे रस्ते असे आहेत का? नाही. लेह लडाखच नाही तर स्पिती व्हॅलीसारख्या अनेक ठिकाणी रस्ते नेमके कसे आहेत, किती सुंदर आहेत याचा तपशील आपण पुढील भागात पाहू. धन्यवाद.